बरं, या आधीचा व्हिडिओ पाहिलात का? आम्ही निघालोय कोकणामध्ये गणपतीसाठी. अगदी 3-4 दिवस लेट चाललोय गौरी आगमनाच्या दिवशी. पण मजा करत निघालेलो आहोत. प्रत्येक ठिकाणी घाटामध्ये खरं तर थांबत नाही. हा धबधबा अगदीच रोडच्या साईडला होता आणि त्याच्यामुळे तिथे थांबलो. आणि घाटामध्ये 1-2च अशी ठिकाणं आहेत हॉटेलची जिथे खाण्यासाठी गाड्या थांबतात. इतर ठिकाणी थांबत नाही खरं तर. आणि एवढी सुंदर ठिकाणं असतील तर खरं तर थांबूशी वाटतं, व्हिडिओ काढूशी वाटतात. आता काव्या मॅडम ना मोबाईल मागते, तिला पण व्हिडिओज काढायचे आहेत अनन्या आणि माझे. मग काय, आता कॅमेरा काव्याच्या हातात देते. जसे व्हिडिओ येतील तसे मान्य करून घ्या. मागचं वातावरण पाहताय का? ढग अगदी धरतीवर आल्यासारखे वाटत आहेत. आणि थंड वातावरण, गरम गरम वडापाव एन्जॉय केला. आता कॅमेरा आहे काव्या मॅडमच्या हातामध्ये, त्याच्यामुळे जसे व्हिडिओ येतील तसे ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओ तर छानच काढलेत काव्याने. वातावरण इतकं सुंदर होतं ना की खरंच कधी अर्धा तास गेला ना काही कळलं नाही. निवांत जातोय कारण एस टीचा प्रवास नाही आहे, त्याच्यामुळे अशा काही ठिकाणी थांबायला मिळतं. असंख्य धबधबे पाहिले जाताना घाटामध्ये. घरी गेल्या गेल्या बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं आणि इथून लगेचच घरी गेल्यानंतर, गावाला गेल्यानंतर गौराई आणण्यासाठी निघालेलो होतो आम्ही. तर गौराई आगमनाचा सुद्धा व्हिडिओ शेअर केले.